माझ्या मागे बघताय हा आहे संगमेश्वरमधला सरदेसाईंचा वाडा। याच वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पहिला अटॅक झाला मुकर्रफ खानकडून। राजे कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावर होते आणि तिथून त्यांना कळालं की रायगडावर औरंगजेबाने सैन्य पाठवलेलं आहे आणि त्याला थांबवण्याकरता राजे पन्हाळ्यावरून निघाले आणि वाटेत त्यांना कळालं की वेळ आहे थोडासा, एवढ्या लवकर काय मुकर्रफ खान किंवा रायगडावर चालून जाऊ शकत नाहीत। राजांना भरपूर छोट्या मोठ्या शॉर्टकट रस्ते माहिती होते रायगडावर जाण्याकरता, त्यामुळे त्यांनी म्हटलं की अर्धा दिवस का असेना, 4 घटका का असेना इथे येऊन इथला न्यायनिवाडा करून लगेच निघून जावं। ते इथे आले, त्यांनी इथे न्यायनिवाडा केला आणि न्यायनिवाडा करता करता 1 तास 2 तास 3 तास 4 तास असे जात राहिले आणि 4 तास होता होता ज्यावेळी राजे पन्हाळ्यावरून कोल्हापूरवरून निघाले होते त्याच वेळी एका गुप्तहेराने आपले स्वराज्याचे सरसेनापती त्यावेळचे मालोजी काका यांना खबर दिली की मुकर्रफ खान सुद्धा राजांच्या मागोमाग राजांचा माग काढून राजांना अटक करण्यासाठी त्यांच्या मागावर आहे आणि या कारणासाठी मालोजी काका सुद्धा तितक्याच तातडीने जेवढं काही सैन्य होतं घेऊ शकत होते सोबत तेवढ्याच ताकदीने ते आले। ते शॉर्टकट रस्त्याने आले जेणेकरून राजांना वाचवता येईल। राजांना आले आणि सांगितलं की राजे इथून निघा, राजे इथून निघा, तुमच्यावर मुकर्रफ खान तुम्हाला पकडायला येतोय, 40,000चं सैन्य घेऊन येतोय, राजे तुम्ही निघा। पण राजांना विश्वास बसेना की इथल्या या घनदाट जंगलाच्या भागात जरी मोगल आले तरी मोगलांना ते रस्ते माहिती नसतील की जे शॉर्टकट आहेत आणि इतक्या लवकर तो येऊच शकत नाही। परंतु मालोजी काका आल्यानंतर ते सावध झाले, परंतु ते इथून निघेपर्यंत मुकर्रफ खानाचं सैन्य 5,000चं त्या दाट सैन्याच्या वाटेतून ते काढून 5,000ची एक तुकडी पुढे आली आणि राजांबरोबर फक्त आणि फक्त 300 मावळे होते। 5,000चं सैन्य होतं समोर वेढा घालून पूर्ण। आता तुम्हाला इथे घरं दिसत आहेत, तुम्ही दाखवू शकता इथे पूर्ण ही त्यावेळी घरं एवढी नव्हती, पण हा भाग घनदाट जंगलाचा होता। तुम्ही या इकडे मी दाखवतो तुम्हाला की या साईडला या वाड्याच्या साईडला तुम्हाला दिसतंय बाकीची घरं वगैरे दिसत असतील तुम्हाला, ही आता झालेली घरं आहेत। परंतु हा वाडा त्यावेळी तुम्ही तिकडून दाखवा, जरा मागे जा, जरा मागे जाता आपल्या दर्शकांना आणि आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूया। या आता इकडे बघा, आता इकडे बघा। तर ज्यावेळी राजांना कळालं की नाही ही गोष्ट खरी आहे, आपल्याला खरोखर पकडायला मुकर्रफ खानाचं सैन्य 5,000चं आलेलं आहे, त्यावेळी राजांनी इथून ज्या प्रकारे निवडक मावळे होते 300 मावळ्यांपैकी 150 मावळ्यांची किंवा 50 मावळ्यांची तुकडी घेऊन, कारण धारातीर्थी पडलेले होते त्यावेळी, 150 मावळ्यांची तुकडी घेऊन राजे या ठिकाणावरून निघाले। ते थेट नावडी, म्हणजे आता मी तुम्हाला, आपण इथून जाणार आहोत नावडी म्हणजे चिपळूणच्या मेन बंदरावर, ती नदीवर गेले आणि तिथे तो संघर्ष झाला की मुकर्रफ खानाचा मुलगा इखलास खान तिथे 5,000 आणखी सैन्य घेऊन तिथे वेढा घालून उभा होता आणि राजांनी निश्चित केलेलं की त्या नावडी बंदरातून होडी तयार होती, होडीत बसायचं आणि मार्गस्थ व्हायचं आणि या वेढ्यातून निसटायचं। पण ते होऊ शकलं नाही, कारण तिथेही एक वेढा पडलेला होता 5,000 सैन्याचा आणि तिथे राजांना अटक करण्यात आली। तर हा सगळा असा हा संभाजी राजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता। राजे का केलं असं? लाख मेलेलेच होते, पण अजून थोडे लाख मेले असते तरी चाललं असतं, परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जगला असता। राजे या सरदेसाईंच्या वाड्यात का थांबलात?